नमस्कार मंडळी. हळदी कुंकवाच्या दिवशी तिळाचे लाडू बनवले होते. हाताला चटके बसायला लागले म्हणून थोडेच लाडू बांधून घेतले आणि उरलेलं सारण तसंच थंड करायला ठेवलं. तर ते जास्त थंड झालं नंतर लाडू होतच नव्हते. चला म्हटलं त्याचं काहीतरी करूया. तर मिक्सरला फिरवून घेतलं. थोडंसं जाडच असं ठेवलेलं आहे. जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाहीये. नंतर आपण नॉर्मल चपातीला जशी कणिक मळतो तशी मळून घेतली आणि कणकेचा एक गोळा घेतला. जसं आपण पुरण घालतो तसंच ते सारण त्यामध्ये भरलं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घेतली दोन्ही साईडनी आणि तेल किंवा तूप लावून खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर मी ते तूप लावलेलं आहे. लाडू बांधताना सुद्धा आतमध्ये तूप घातलं होतं, त्यामुळं वरतून थोडंसंच तूप घातलेलं आहे. ज्या पोळीमध्ये जास्त सारण घातलं ती पोळी जास्त फुगत नाही. पाहू शकताय तुम्ही, सुरुवातीला मी जास्त सारण घातलं होतं आणि दुसऱ्यामध्ये कमी घातलं होतं, तर ती थोडीशी जास्तच फुगलेली आहे. दोन्ही पण पोळ्या मस्त अशा छान झाल्या होत्या. मी फोडून दाखवल्या आहेत. अशी बिघडलेली रेसिपी दाखवायला सुद्धा डेअरिंग लागते, हो की नाही? कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.